हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तिसरा, अध्याय 25। भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 16। अहम मम अभिमान उत्थय कामलोभ आदिभिर् मलय वितम यदा मनः शुद्धम अदुःखम असुखम समम। अहम ममाभिमानोत्थय कामलोभादिभिर्मलय वितं यदा मनः शुद्धम अदुःखम सुखम असमम। अहम ममाभिमानोत्थय कामलोभादिभिर्मलय वीतं यदा मनः शुद्धम अदुःखम असुखम समम। अहम ममाभिमानोत्थय कामलोभादिभिर्मलय वीतं यदा मनः शुद्धम अदुःखम असुखम समम। अहम ममाभिमानोत्थय कामलोभादिभिर्मलय वीतं यदा मनः शुद्धम अदुःखम असुखम समम। अहम ममाभिमानोत्थय कामलोभादिभिर्मलय वीतं यदा मनः शुद्धम अदुःखम असुखम समम। अहम ममाभिमानोत्थय कामलोभादिभिर्मलय वीतं मनः शुद्धम अदुःखम असुखम समम। अहम ममाभिमानोत्थय कामलोभादिभिर्मलय वीतं मनः यदा शुद्धम असुखम समम। अहम मी मम माझे अभिमान चुकीच्या संकल्पनामुळे उत्थय उत्पन्न होतात काम लोभ लोभ आदिभिर इत्यादी मलय दोषांपासून वीतम मुक्त यदा जेव्हा मनः मन
शुद्धम शुद्ध, अदुःखम दुःखा वाचून, असुखम सुखा वाचून, समम संतुलित. भाषांतर: शरीर म्हणजे मी आणि शरीराशी संबंधित गोष्टी माझ्या आहेत. या भ्रामक तादात्म्यापासून काम, लोभ इत्यादी दोष उत्पन्न होतात. मनुष्य जेव्हा या दोषांपासून पूर्णपणे मुक्त होतो, तेव्हा त्याचे मन शुद्ध होते. त्या विशुद्ध अवस्थेत तो तथाकथित सांसारिक सुख दुःखांचा स्तर पार करून पलीकडे जातो. भगवान कपिल देव डायरेक्टली मुद्द्याला हात घालतात. पहिल्या स्कंदामध्ये देखील एक 3-4 श्लोक आपण वाचलेले. तिथे मी माझा मी माझा मी माझा समजावून सांगितले. 4-5 दिवस आपण मी माझाच करत होतो. मी माझ्यावरती चर्चा करत होतो. शरीर म्हणजे मी आणि शरीराशी संबंधित गोष्टी म्हणजे माझ्या आहेत. या भ्रामक तादात्म्यापासून, तादात्म्य म्हणजे ओळख, आयडेंटिफिकेशन, काम, लोभ इत्यादी दोष उत्पन्न होतात. मनुष्य जेव्हा या दोषांपासून पूर्णपणे मुक्त होतो, तेव्हा त्याचे मन शुद्ध होते आणि त्या विशुद्ध अवस्थेत तो तथाकथित सांसारिक सुख दुःखाचा स्तर पार करून पलीकडे जातो. एक महत्वाचा मुद्दा नेहमी आपण लक्षात ठेवायचा की आत्मा, मन, बुद्धी, अहंकार हे बऱ्याचदा एकमेकाशी समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. तर इथे दिलेलं आहे की तेव्हा त्याचे मन शुद्ध होते, म्हणजेच बुद्धी पण शुद्ध होते, अहंकार शुद्ध होतो, सगळं अस्तित्व शुद्ध होतं. पण जनरली बोलताना असं बोललं जातं, मन खूप वाईट आहे, मनात आपल्या असं प्रॉब्लेम आहे, मनात अनर्थ आहेत. ऍक्च्युली ते मनात नसतात, बुद्धीमध्ये असतात. आणि बुद्धीमध्ये पण नसतात, आपल्या अहंकारामध्ये असतात, या मीपणामध्ये असतात. जसं प्रभुपाद एका ठिकाणी भगवद्गीतेमध्ये समजावून सांगतात की आत्मा हा शब्द बऱ्याचशा श्लोकांमध्ये वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला जातो. कधी मन म्हणून वापरला जातो, कधी शरीर म्हणून पण वापरला जातो. म्हणूनच आपल्याला आचार्यांची गरज असते हे सगळं समजावून सांगायला. हेच जीवनातलं तथ्य आहे, हेच ज्ञान आहे. पुढच्या श्लोकामध्ये ते सांगतात हेच ज्ञान आणि हेच वैराग्य आहे. जेव्हा आपण या मी आणि माझं करायचं बंद करतो, तेव्हा आपण शुद्ध होतो. आणि शुद्ध झाल्याचं प्रमाणपत्र काय असतं? सुख दुःखाच्या पलीकडे गेलेला असतो. इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा म्हणजे सुख दुःखाच्या पलीकडे जातो याचा अर्थ तो सुखाची इच्छाच बंद करतो असं नाही. भौतिक सुख दुःखाच्या पलीकडे जातो. भौतिक जीवनामध्ये भौतिक गोष्टींमधून जे सुख मिळतं ते सुख नसतं ऍक्च्युली. आपल्याला आध्यात्मिक सुख पाहिजे. भौतिक जगातलं सुख आणि दुःख हे आपल्याला विचलित करत असतं. हे बऱ्याच लोकांना पटत नाही ऍक्च्युली. बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त दुःख विचलित करतं, सुख पण विचलित करतं. सुख आपल्याला भौतिक सुख विचलित करतं, या भौतिक जगामध्ये बांधून ठेवायचं काम करतं, अजून या भौतिक जगाबद्दल आपलं आकर्षण वाढवायचं काम करतं. शुद्ध अवस्था म्हणजे सुख आणि दुःखाच्या पलीकडे जाणे, भौतिक सुख दुःखाच्या पलीकडे जाणे. तो भगवद्गीतेचा मेन संदेश आहे. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये,
काम आणि लोभ ही भौतिक अस्तित्वाची लक्षणे आहेत. काम आणि लोभ. भगवंत सांगतात काम, लोभ आणि नरकाचे 3 गेट आहेत. काम, क्रोध आणि लोभ. प्रत्येकाला काही ना काही स्वतःकडे ठेवून घ्यावयाची सदैव इच्छा असते. प्रभुपाद किती सोप्या शब्दामध्ये समजावून सांग. ऍक्च्युअली थोडंसं भाषांतर चुकलेलं आहे. इंग्लिशमध्ये ते म्हणतात की एव्हरीवन ऑलवेज डिझायर्स टू पजेस समथिंग. पजेस म्हणजे काय? हे माझ्या मालकीचं झालं पाहिजे. पजेशन ज्याला आपण म्हणतोय. यांनी मराठीत त्याचं भाषांतर केलंय. प्रत्येकाला काही ना काही स्वतःकडे ठेवून घ्यायची सदैव इच्छा असते. स्वतःच्या मालकीचं करायची इच्छा असते. आत्म्याचे शरीराशी मिथ्या तादात्म्य केल्याने काम आणि लोभ उत्पन्न होतो असे येथे म्हटले आहे. मी आत्मा नाही, मी शरीर आहे या संकल्पनेमध्ये आपण एकदा फिट झालो की आपोआप काम आणि लोभ तयार होतो. तुम्हाला काही विशेष कष्ट घ्यावे लागत नाही. काम इच्छा तयार होते. काम म्हणजे काय? ज्या ज्या उपभोगाच्या वस्तू आहेत त्या पाहिजे असणे, त्या पाहिजे ते स्वतःच्या करायची इच्छा असणे, त्याचा भोग घ्यायची इच्छा असणे, यालाच काम म्हणतात. इच्छा. कामलाच कधी कधी इच्छा म्हटलं जातं. कामलाच कधी कधी वासना म्हटलं जातं. इच्छा. मग ही इच्छा कधी तयार होणार? जेव्हा आपण स्वतःला शरीर समजू. मी शरीरच नाहीये, मी आत्मा आहे अशी जर आपली संकल्पना झाली तर आत्म्याला या गाडीची काहीच गरज नाही. आत्म्याला या पैशाची काहीच गरज नाही. मग साठवून ठेवायची काही इच्छाच होत नाही आपल्याला. त्यामुळे सगळं काही जे निर्माण होतं ते या एका चुकीमुळे निर्माण होतं की आपण स्वतःला शरीर समजून बसलो. संपूर्ण इंडिव्हिज्युअल लेवलला देखील आणि ग्रुप, सामाजिक, देशाच्या लेवलला देखील पूर्ण व्यवस्था ही याच्यावरतीच चाललेली असते. प्रत्येक जण स्वतःला शरीर समजतो आणि या शरीराच्या सुखासाठी प्रत्येक व्यवस्था निर्माण केली जाते. मग ती हे जे अवाढव्य आजकाल इंडस्ट्रीयल सेटअप केलं जातं हे देखील शरीर सुखासाठीच आहे. शरीराच्या, मनाच्या भुका भागवण्यासाठी. एंटरटेनमेंट, मीडिया, सोशल मीडिया, इंडस्ट्री हे सगळं याच संकल्पनेवरती आधारित असतं. मी शरीर आहे, आम्ही शरीर आहोत. आणि मग त्याच्यातूनच लोभ निर्माण होतो. पहिल्यांदा काम निर्माण होतो. इच्छा, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला यातून सुख मिळणार आहे, मला यातून सुख मिळणार आहे. आणि मग त्याच्यातून लोभ निर्माण होतो. मला अजून पाहिजे, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, सगळं काही माझं पाहिजे, त्याच्या हातातलं पण मला पाहिजे. आणि मग तिसरी पायरी बरोबर ओळखली कृष्ण चैतन्य प्रभूंनी, द्वेष निर्माण होतो. काम, मग लोभ, मग नाही मिळाल्यावरती द्वेष, क्रोध, द्वेष, दुसऱ्याकडे आहे मग द्वेष. या प्रदूषणापासून मनुष्य जेव्हा मुक्त होतो तेव्हा त्याचे मन आणि चेतनाही मुक्त होऊन स्वतःची स्वरूप अवस्था प्राप्त करते. स्वरूप अवस्था किंवा ज्याला बऱ्याचदा श्रील प्रभुपाद म्हणतात ओरिजिनल पोझिशन, ओरिजिनल स्टेट, म्हणजेच आत्मा. स्वतःला मी न समजता आत्मा समजणे. बऱ्याचदा प्रभुपाद हा शब्द वापरतात. या दोषांपासून, या कल्मशांपासून, या प्रदूषणांपासून जेव्हा आपण मुक्त होतो. इंग्लिशमध्ये ऍक्च्युली एकच शब्द वापरतात, कंटॅमिनेशन. when we get freed from this contamination. कंटॅमिनेशन म्हणजे काय? भेसळ. एखादी वस्तू जेव्हा शुद्ध अवस्थेमध्ये असते त्याच्यामध्ये आपण काही अशुद्ध गोष्टी ऍड केल्या तर ती प्रदूषित होते. त्याला कंटॅमिनेटेड म्हणतात.
म्हणजेच ती आपल्या ओरिजिनल स्थितीमध्ये नसते. म्हणजेच ती आपल्या ओरिजिनल स्थितीमध्ये त्याचे जे गुणधर्म असतात ती तुम्हाला देऊ शकत नाही. पाणी असो, दूध असो, अन्न असो, हवा असो, हो की नाही. तसंच आपलं हे जे मन आहे, बुद्धी आहे, ही प्रदूषित झालेली आहे. ओरिजिनल स्टेटमध्ये ती आत्मा आहे. मी आत्मा आहे अशीच त्यांनी ओळख सांगितली पाहिजे. आणि मी आत्मा आहे म्हणून आत्म्यासाठी लागणारं काम करून आत्म्यासाठी लागणारं सुख शोधलं पाहिजे. परंतु आता सध्या ते प्रदूषित झालंय, दूषित झालंय. त्याच्यामध्ये हे अडल्ट्रेशन आलेलं आहे, भेसळ मिक्स केलेलं आहे. काय की ओरिजिनल स्टेट सोडून त्याला वाटतंय मी शरीर आहे आणि मग शरीराशी संबंधित सगळं काही माझं आहे. मी शरीर आहे, मग शरीराशी संबंधित सगळं काही माझं आहे, मग मी त्याच्यासाठीच काम करणार. रात्रंदिवस कष्ट त्याच्यासाठीच करणार. हे कष्ट आहेत, याच्यामध्ये दुःख आहे, हे सगळं विसरून त्याच्यासाठी काम करणार. आता एखादा व्यक्ती म्हणेल की मग प्रभूजी आपल्याला भक्तिमय सेवेमध्ये दुसऱ्यांच्या सेवेसाठी निस्वार्थ अहेतुकीपणे देखील असं कष्टच करायचंय, दुःखच भोगायचंय. येस, परंतु हे कष्ट केल्यानंतर, प्रभुपादांसाठी रात्रंदिवस कष्ट केल्यानंतर जे सुख मिळणार आहे ते चिरंतन असणार आहे, शाश्वत असणार आहे. या भौतिक जगामध्ये धडपडल्यामुळे, कष्ट केल्यामुळे जे सुख मिळतं त्या सुखासारखं क्षणभंगूर नसणार आहे. म्हणजेच काय की आता सध्या स्वतःला आपण असं प्रदूषित होऊन मनाला, बुद्धीला मी समजून, सगळं माझं समजून हे जे रात्रंदिवस खटाटोप करतोय, सुख आणि दुःख मिळवतोय, हीच आपली बद्धावस्थेची लक्षण आहे, इथे बांधून ठेवल्याची लक्षण आहे. आणि म्हणूनच या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की जो व्यक्ती शुद्ध होतो या प्रदूषणांपासून, तो सुख दुःखातून मुक्त होतो. त्याला भौतिक सुख पण नाही आणि दुःख पण नाही, मुक्त होतो. मन, भावना आणि जीव एकाच वेळी अस्तित्वात असतात. जेव्हा आपण जीवात्म्या संबंधी बोलतो तेव्हा त्यात मन आणि चेतनेचाही समावेश असतो. आपण आपले मन आणि चेतना शुद्ध करतो तेव्हा बद्ध आणि मुक्त जीवन यातील भेद दिसून येतो. त्यांच्या शुद्धीकरणानंतर मनुष्य भौतिक सुख दुःखांच्या पलीकडे जातो. आता थोडस सांख्य तत्वज्ञान यायला लागले. मन, भावना आणि जीव. जीव हा शब्द कधी कधी आत्मा याच्यासाठी वापरला जातो. आत्मा म्हणूनच जीव शब्द वापरला जातो. जीव याचा अर्थ परत मी म्हणायचं नाही, नाही तर सगळी फिलॉसॉफी परत फेल झाली. जीव म्हणजे आपण जनरली जीव म्हणजे काय म्हणतो, मी, तुम्ही, कुत्रा, मांजर, सगळे जीव आहेत, हे शरीर आहेत. जीव म्हणजे त्यांच्यातला आत्मा जीव आहे. मन, मनातल्या भावना, हे जीव सगळे एकाच वेळी अस्तित्वात असतात. हे काय मन शुद्ध करायचं आहे म्हणून मन आणि भावना मारून टाकायचं नाही, सप्रेस करायचं नाही. सप्रेस करणे आणि खरोखर बदलणे याच्यात खूप मोठा फरक असतो. येस, काही काही वेळेला जबरदस्तीने थोडस सप्रेस करावं लागतं त्या लेवलला येण्यासाठी. परंतु खऱ्या अर्थाने मन शुद्ध करणे म्हणजे स्वखुशीने तो बदल घडवून आणणे. मनाला सप्रेस केलं तर ते जास्त दिवस टिकत नाही. भगवंत देखील म्हणतात भगवद्गीतेमध्ये, व्हॉट इज दॅट श्लोक, विसरलो मी. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगामध्ये भगवंत म्हणतात की कृत्रिमरित्या सप्रेस करू नका, त्याच्यातून तुम्हाला काही मिळणार नाही. आठवते? अर्जुनाला सांगतात अशा प्रकारे सप्रेस केल्यावर काय मिळणार आहे तुला. मन आणि भावना या शुद्ध करून ते मन आणि ते भावना भगवंतांच्या सेवेमध्ये लावले पाहिजेत. आपण जबरदस्तीने त्याला सप्रेस करून चालत नाही, त्यांना शुद्ध केलं पाहिजे. बऱ्याचदा लोकांची चुकीची कल्पना असते
की वैकुंठात जाणे म्हणजे हे सगळं बंद करणे, ज्यालाच मायावाद म्हणतो आपण. तिथे मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, इंद्रिय नाही, असं थोडीच आहे. सगळं आहे, फक्त ते शुद्ध अवस्थेमध्ये आहे, ते प्रदूषित नाही. हे कसं करायचं, मन भावना शुद्ध कशा करायचा, हेच भगवान कपिल देव आपल्याला समजावून सांगणार. सो प्रभुपादच नाही तर शिला कृष्णदास कविराज गोस्वामी जसं सांगतात आपल्याला चैतन्य चरितामृतामध्ये, देर इज अ सब्जेक्ट अँड देर इज अ प्रेडिकेट. मराठीत सांगायचे खूप अवघड काम आहे ऍक्च्युली, त्यांनी भाषांतर केलंय. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ कुठलीही गोष्ट 2 तासाचं लेक्चर देण्यापूर्वी पहिल्या 5 मिनिटांमध्ये या संपूर्ण लेक्चरचा उद्देश काय आहे हे एस्टॅब्लिश केलं जातं. तर तसं इथे भगवान कपिल देव संपूर्ण त्यांच्या सांख्य तत्वज्ञानाचा उद्देश काय आहे हे एस्टॅब्लिश करतात. मन आणि भावना जे आता सध्या अशुद्ध झालेले आहे, प्रदूषित झालेले आहे, त्याला शुद्ध करणे. आणि हेच डिटेलमध्ये आपल्याला ते नंतर सांगणार आहे. चेतना कधी अशुद्ध होत नाही, परंतु मन आणि बुद्धी हे चेतनेचं बाह्य स्वरूप असल्यामुळे आणि ते अशुद्ध असल्यामुळे चेतना अशुद्ध झाल्यासारखी वाटते. चेतना ही पूर्ण शुद्ध अवस्थेमध्येच असते. त्यामुळे अशा प्रकारे आपले मन आणि चेतना जेव्हा आपण शुद्ध करतो तेव्हा आपण बद्ध आणि मुक्त जीवन याच्यातला फरक समजायला लागतं आपल्याला. त्यांच्या शुद्धीकरणानंतर मनुष्य भौतिक सुख दुःखांच्या पलीकडे जातो. हळूहळू आपल्याला हे स्वतःलाच समजायला लागतं की आपण कसे अडकलेलो आहोत, अगदी भौतिक दृष्ट्या देखील. येस, हे रेअर आहे, दुर्मिळ आहे असं होणे, परंतु होतं. बऱ्याच भक्तांना हे, ज्या भक्तांच्या जीवनामध्ये हे बदल घडत आहेत त्यांना तुम्ही विचारा, ते तुम्हाला सांगतील की मला आता समजायला लागलेलं आहे की काय मला बांधून ठेवत होतं आणि काय मला मुक्त करू शकतं. काल दुपारी मी एक मीम पाहिला, आजकाल मीमचा जमाना आहे. प्रभुपाद देखील हे उदाहरण नेहमी सांगतात. जेव्हा बकऱ्याला चारा दिला जातो तेव्हा 2 बकरी एकमेकात बोलत असतात की आपला मालक किती चांगला आहे, छान चांगला आहे, मग आपल्यासाठी किती चारा आणतो, आपल्यासाठी किती कष्ट करतो. दुसरी बकरी म्हणते तुला मोठं करून मारण्यासाठी हे सगळं करतोय. परंतु ती पहिली बकरी परत म्हणते हा तुझा भ्रम आहे. या भ्रमामध्ये आपण पण जगतोय की नाही, हो की नाही. सरकार आपल्याला मदत करेल, सरकार हे सगळं फिक्स करेल, आपल्याला एक दिवस शुद्ध मिळेल. पुण्यातल्या राहणाऱ्यांचे हे भ्रमात जगत असतात. एक दिवस ट्रॅफिक कमी होईल, एक दिवस प्रदूषण कमी होईल, एक दिवस आपल्या मुलांच्या शाळेची फी कमी होईल. कधीच नाही होणार. जो भागवतम भगवद्गीतेचा आश्रय घेतो त्याला हळूहळू हे समजायला लागतं की ज्या समाजामध्ये आपण एक शरीर म्हणून जगत आहे ते ऍक्च्युली आपल्याला बांधून ठेवायचं काम आहे. आणि हळूहळू त्याला हे समजायला लागतं मन काय आहे, मन आपलं कसं प्रदूषित झालेलं मन आणि बुद्धीच ऍक्च्युली भ्रमित होतं, मायेच्या प्रभावाखाली येतं. नसेल तर तुम्ही स्वतःला शरीरच मानलं नसेल तर ते भ्रमित कशाला होईल. हळूहळू त्याला समजायला लागतं. बरोबर आहे की. भगवान कपिल देवांनी प्रारंभी म्हटले आहे की परिपूर्ण योग प्रक्रिया मनुष्याला भौतिक सुख दुःखांचा स्तर पार करण्यास समर्थ करते. हे कसे करता येते याचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. यासाठी मन आणि चेतनेचे शुद्धीकरण अत्यावश्यक आहे.
मन आणि चेतनेची शुद्धी भक्ती योगाद्वारेच करता येते. नारद पंचरात्रामध्ये म्हटल्याप्रमाणे व्यक्तीने आपले मन आणि इंद्रियांचे शुद्धीकरण केले पाहिजे. परतत्वेन निर्मलम म्हटले. Prabhupada says Narad Pancharatri. सर्वोपाधि विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम. परतत्वेन तत्परत्वेन निर्मलम. या सगळ्या उपाध्या म्हणजेच मी शरीर आणि शरीराशी संबंधित सगळं हे सगळं सोडून निर्मलम आपलं जे तत्व आहे, आपले मन भावना आहे जे आहे ते निर्मलम केलं पाहिजे. मल त्यातला सगळा काढून टाकला पाहिजे. मनुष्याने आपली इंद्रिये भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियुक्त करावी हीच एकमेव प्रक्रिया होय. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. हे ऋषिकेन ऋषिकेश सेवनम होणारच नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला मी समजणार. म्हणून त्यातून पहिल्यांदा निर्मलम झालं पाहिजे. हीच प्रक्रिया आहे. हीच प्रक्रिया भक्तिरस अमृत सिंधू मध्ये सांगितलेली आहे. हीच प्रक्रिया भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. तीच प्रक्रिया आपल्याला आता भगवान कपिलदेव समजावून सांगत आहेत. मनास काही ना काही कार्य असलेच पाहिजे. मनाला रिक्त वा निष्क्रिय करता येत नाही. मनाला मोकळं किंवा बिनकामाचं ठेवता येत नाही. इनफॅक्ट बिनकामाचं जे मन असतं ते शैतानाचं घर असतं. अर्थात मनाला रिक्त वा शून्य करण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही हास्यास्पद व मूर्खपणाचे मार्ग आहेत, पण ते काही शक्य नाही. वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान असे सांगितले जातात. मनाला झिरो करायचे. थोड्या वेळासाठी खूप छान वाटतं आपल्याला. काय या बिकॉज जे मनाला सतावत असतात सुख दुःखाच्या गोष्टी, स्ट्रेस, टेन्शन, त्या सगळ्या आपण थोड्या वेळासाठी विसरून जातो. परंतु हे भौतिक अस्तित्व असं नाही आहे की तुम्ही 2 तासासाठी मेडिटेशन करा आणि 3ऱ्या तासाला तुमचं सगळं काही गायब झालेलं असेल. कधीच होणार नाही. हे भौतिक जग निर्माणच डिझाईनच याप्रमाणे केलेलं आहे की हे कधीच तुम्हाला इथून सुटका नाही. याच्यातून सुटका म्हणजेच पूर्णपणे मनाला भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त करून इथून बाहेर पडायचा प्रयत्न करणे. भगवान श्रीकृष्णांवर मन केंद्रित करणे हीच एकमेव प्रक्रिया मनाचे शुद्धीकरण करू शकते. मनाला कार्यमग्न ठेवणे अनिवार्य आहे. मनाला बिझी ठेवायला पाहिजे. आपले मन आपण श्रीकृष्णांवर स्थित केले तर स्वाभाविकताच चेतना पूर्णतः शुद्ध होते आणि त्यामध्ये ऐहिक वासना व लोभाचा प्रवेश होण्याची कोणतीच संधी नसते. येस, प्रभुपाद देखील बऱ्याचदा म्हणतात की जप करा, सगळं काही आपोआप होईल. सगळं काही आपोआप होईल याचा अर्थ असतो की जप करत करत एक दिवस तुमच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न झाली पाहिजे की मी या जपासारखं वागणार देखील. गुरु आचार्य जे सांगतात त्याप्रमाणे करणार देखील. आणि हीच प्रक्रिया आहे. प्रभुपाद सांगतात कमीत कमी 3 तास रोजचे आपण वाचन श्रवण केलं पाहिजे. काय वाचन श्रवण केलं पाहिजे? भागवतमचं वाचन श्रवण केलं पाहिजे. भागवतमची टेस्ट निर्माण करणे म्हणजेच मन शुद्ध करण्याच्या मार्गाला लागणे. मग बऱ्याचदा लोक भागवतमचं वाचन करणे म्हणजेच पोथी पुराण वाचल्यासारखं भागवतम वाचून ठेवतात आणि परत आपलं मन दूषित करण्याकडे पुन्हा वळतात. भागवतम, भगवद्गीता किंवा कुठलंही पुस्तक असू दे, जेव्हा ते तुम्ही त्याचं वाचन करता, विशेष करून जे ग्रंथ असतात, ग्रंथाचं जेव्हा तुम्ही वाचन करता तेव्हा ते असंच वाचून सोडून देण्यासाठी नसते. ते वाचून त्याच्यावरती मनन चिंतन करून ते आचरणात आणण्यासाठी असते. आणि हे बऱ्याच भक्तांना आजकाल आपल्या पटत नाही.
याच्या मागे कारण भागवतामध्येच सांगितलेलं आहे. प्रभुपाद नेहमी सांगतात, देर इज ए इररॅशनल अनविलिंगनेस टू सरेंडर टू कृष्ण. मागे पण एकदा आपण चर्चा केली. प्रत्येक जीवामध्ये ही इररॅशनल म्हणजे अकारण, अतार्किक, त्याला काही कारणच नाही, त्याला काही तर्कच नाही, अशा प्रकारचं आपल्याकडे कारण असतं भगवान श्रीकृष्णांना शरण न जाण्याच्या इच्छेमागे. इतके दिवस आपण भगवद्गीता भागवतमचं श्रवण करतोय, तुम्हाला काय एखादं कारण असं सापडलंय भगवान कृष्णांना शरण गेलं नसलं पाहिजे? काही कारण सापडलंय आजपर्यंत आपल्याला? नाही, तरी पण आपण शरण जात नाही. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड इररॅशनल. रॅशनल म्हणजे सदसद विवेक बुद्धीने तो जो विचार करतो. इररॅशनल म्हणजे त्याच्या कारणाला, त्याच्या एक्सक्युजेसला काही अर्थच नाही. अशी आपली कारणं आणि एक्सक्युजेस आहेत भगवंतांना शरण न जायची. आणि हे कारण ऍक्च्युली काही कारणच नाही आहे भगवंतांना शरण न जाण्याच मागे. आपलं जिद्दी पण आहे फक्त, बस. यालाच आपण वेगवेगळी नावं देतोय. जे हुशार असतात ते खूप छानपणे नाव देतात. परंतु प्रभूजी, जसं अर्जुन पण पहिल्या अध्यायामध्ये खूप हुशार असल्यासारखं त्याने पण सांगितलं, परंतु भगवान श्रीकृष्ण, हे मधुसूदन, तुम्ही मधुसूदन आहात, तुम्ही मला माझ्या गुरुला मारायला सांगताय, याला काय अर्थ आहे काय? आपण खूप हुशार असल्यासारखं वाटतं आपल्याला जेव्हा आपण कारण शोधतो भगवंतांना शरण न जायचं. वाटतं की नाही कधी? काही काही लोकांना खूप हुशार वाटतं. यालाच म्हणतात, आपलं मन आणि बुद्धी लवकर स्वीकार करत नाही की आपल्याला भगवंतांना शरण जायचंय. त्याला काही कारण नाही. कारण आपण शोधून काढायचा प्रयत्न करतोय. शोधून काढलेल्या कारणाने परत अभिमानित होतोय. यस, मी शोधून काढलं कारण, पुढे ढकललं. आणि अशा पद्धतीने ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आपण श्रद्धा या स्टेजला पण नाही, परंतु स्वतःला आपल्याला वाटतं की आपण अनर्थ निवृत्तीच्या स्टेज. काही तर शूरवीर भक्तांना वाटतं की आपण अनर्थ निवृत्तीची स्टेज पण पार करून पुढे गेलेलं आहे. आणि मग या भ्रमामध्ये आपण जगत असतो. तर ते जे खरे आचार्य असतात, जे खरे गुरु असतात, त्यांचं खरं काम असतं हे तुमच्या मनातली ही जी खोटी कारणं आहेत, हे जे इररॅशनल अनविलिंगनेस आहे, काही कारण नसताना शरण न जायची तुमची ही जी इच्छा आहे, याला तोडून काढणे, याला मोडून काढणे, हे गुरुचं, आचार्याचं काम असतं. आणि तेच भगवान कपिलदेव इथे आपल्या आईबद्दल करणार आहे. तेच आपल्या आचार्यांनी, श्रील प्रभुपादांनी आपल्यासाठी केलेलं आहे. आणि तुम्हाला जर गुरु व्हायचं असेल, प्रचार करायचा असेल, तर तुम्ही पण तेच केलं पाहिजे. प्रभुपादांचं फेमस स्टेटमेंट आहे, नो कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइज केला की तुम्ही संपला. मायेशी कॉम्प्रोमाइज करून काय उपयोग आहे? मायेमध्ये तुम्ही 1% देखील कॉम्प्रोमाइज केलं तरी इथेच राहायचंय तुम्हाला. म्हणून अगदी सुरुवातीला भगवान कपिलदेव, अजून अख्खा स्कंद शिल्लक आहे भगवान कपिलदेवांचे उपदेश. पहिल्याच उपदेशामध्ये भगवान कपिलदेव डायरेक्टली हातोडं मारायला सुरुवात करतात. हे प्रॉब्लेम आहे तुमचा, मी, माझा, त्यातून उत्पन्न होणारा काम, लोभ, हे प्रॉब्लेम आहे तुमचा. त्यातूनच मग तुम्ही अडकलाय सुख आणि दुःखामध्ये. हे प्रॉब्लेम आहे तुमचा. ऐका ह्याच्यातून कसं बाहेर पडायचं. परंतु प्रभूजी न म्हणता ऐका, असं म्हणतात भगवान कपिलदेव. I thought I will read the second one also.
नाही, उद्याच वाचूया. खूप टेक्निकल डिटेल्स मध्ये जावं लागतं आता भगवान कपिल देवांची शिकवण वाचताना. त्यामुळे जरी छोटा वाटत असला तात्पर्य, समजावून घ्यायचं म्हटलं खूप डिटेल मध्ये जायला पाहिजे. येस, कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी म्हणेन कारण हे आहे की आपला विश्वास नाही. श्रद्धा. श्रद्धा नाही. एखाद्या डॉक्टरचं औषध आपण घेत नाही कारण आपण आपला विश्वास नसतो त्याच्यावर. प्रभुपाद ऍक्च्युली काही प्रभुपादांचे शिष्य आहेत, त्यांना वाटतं की प्रभुपादांचं इंग्लिश खूप खराब होतं, आपण ते फिक्स केलं पाहिजे. सी हाऊ किती मस्त सांगतात बघा प्रभुपाद. इट्स आवर इररॅशनल अनविलिंगनेस टू कम्प्लिटली सरेंडर टू कृष्णा ॲज द कॉज ऑफ आवर मिझरी. आपल्या दुःखाचं मेन कारण आहे, कारण नसताना आपला हा जो आपला जिद्द आहे भगवंतांना शरण न जायचं, हे आपल्या दुःखाचं मेन कारण आहे. इट्स व्हेरी अमेझिंग. हो नाही? प्रभुपाद हे या सगळ्या आचार्यांमधले विशेष करून कलियुगासाठी श्रेष्ठ आचार्य होते आहेत. कारण हा जो आपला अनविलिंगनेस आहे, हे जे हा जो आपला विश्वास नाही, विश्वास निर्माण करायचं काम प्रभुपाद सगळीकडे करत असतात. आणि म्हणूनच ते मॉडर्न उदाहरणं देऊन सांगतात प्रभुपाद, आपण कशा पद्धतीने आपण अडकलोय. कारण माणसाला जोपर्यंत हे लक्षात येत नाही की आपण अडकलोय, तोपर्यंत त्याचा विश्वास निर्माण होत. एक मित्र आहे, खूप दारू पितो आणि आता 50शीत आहे. खूप अशा बडाया मारून सांगायचं सगळ्यांना की मला काही होतच नाही, साल्यानं तुम्ही कायम आजारी पडलेले असता, एवढा दारू पितो, मला आजपर्यंत भगवंतांची माझ्यावर काय कृपा आहे, मला आजपर्यंत काही होतच नाही, काही झालंच नाही. आता 3 महिने असल्या भयानक परिस्थितीमध्ये आहे तो. आत्ता म्हणतो ते एवढे दिवस जे अब्यूज केलेलं आहे शरीराचं, ते आत्ता सगळं भरून निघाले. माणसाची हीच अवस्था असते. काही लोकांना सांगितल्यावर लक्षात येतं, काही लोकांना बघावं लागतं, काही लोकांना स्वतः त्यातून जावं लागतं, काही लोकांना स्वतः त्यातून 5-6 वेळेला, 10 वेळेला, 100 वेळा जावं लागतं, मग पटतं यस हा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम आहे हे पटवून देणे, हे प्रभुपाद खूप छानपणे काम करतात. बाकी कुठल्या आचार्यांनी एवढं केलेलं नाही. हा यस, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी पण केलं, भक्ती विनोद ठाकूरांनी पण केलं, सगळ्याच आचार्यांनी केलं, नाही असं नाही. परंतु आजकालचे गुरु असं करत नाहीत, ते कथांमध्ये गुरफटले गेले. हा विश्वासच नसेल,
ही श्रद्धाच उत्पन्न झाली नाही तर पुढची भक्ती होतच नाही. हे पहिली स्टेज असते भक्तीची, श्रद्धा. आदव श्रद्धा, सगळ्यात पहिल्यांदा श्रद्धा. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून प्रभुपाद कधी कधी आपल्या सायंटिस्ट शिष्यांना सांगायचे की तुम्ही सायंटिफिक एक्सपेरिमेंट करून शिकवा लोकांना, कारण लोकांच्या हे लक्षात येऊ दे की आपण अडकलोय. आणि हा भ्रम खूप मोठा असतो. आणि त्याच्यासाठीच एक गुरु शिष्यचा संबंध आणि गुरु शिष्यांमधला प्रश्नोत्तराचा संवाद एकच उपाय आहे, हा विश्वास, ही श्रद्धा निर्माण करण्यासाठी. दॅट इज भगवद्गीता, दॅट इज श्रीमद भागवतम, हो की नाही? आणि हा संवाद झालाच पाहिजे. हा संवाद जर नाही झाला तर ही श्रद्धा, हा विश्वास, दृढ श्रद्धा कधीच उत्पन्न होणार नाही. आता सध्या जे चालू आहे, ऑर्डर ऑर्डर ओबे ओबे, ही सिस्टम खूप चुकीची आहे. की आम्ही वरिष्ठ, आम्ही सांगतो ते तुम्ही केलं पाहिजे. ही जिज्ञासा उत्पन्न केली पाहिजे आपण लोकांमध्ये, जेणेकरून ते प्रश्न विचारतील, प्रश्नाचं उत्तर समजावून घेतील. नसेल तर कशी श्रद्धा उत्पन्न होणार? भगवंत स्वतः म्हणतात भगवद्गीतेमध्ये, प्रत्यक्षावगमं धर्मम स्वसुखम कर्तुमव्ययम. प्रत्यक्ष करायचं आहे, त्यातलं सुख स्वतः अनुभवायचं आहे, मग हे मान्य करायचं. याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. जसं आपण डॉक्टरकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा त्याची डिग्री चेक करतो, 4 मित्रांना, नातेवाईकांना विचारतो, विश्वास. पण हे सगळं उपयोगाचं नाही आहे जोपर्यंत आपण स्वतः जाऊन औषध घेतो आणि ते औषध घेतल्यानंतर आपल्याला फरक पडतो. त्यालाच भगवंत म्हणतात सुसुखम कर्तुम अव्ययम. ही श्रद्धा, हा विश्वास उत्पन्न होण्यासाठी, निर्माण होण्यासाठी, निर्माण झालेली श्रद्धा दृढ होण्यासाठी जे काही संशय असतील आपल्या मनामध्ये, जे काही प्रश्न असतील ते आपण विचारले पाहिजेत, प्रश्न दूर करून घेतले पाहिजेत, संशय दूर करून घेतले पाहिजेत. आणि बऱ्याचदा त्याचं उत्तर तुम्हाला आवडणार नाही, तरी ते मान्य केलं पाहिजे. आवडत नाही म्हणून आपण अमान्य करायचं नाही, सत्य आहे की नाही हे बघायचं. तसं आपल्याला न आवडणाऱ्या बऱ्याच गोष्टी असणार आहेत भक्तिमय सेवेमध्ये, भगवंतांना शरण जाण्यामध्ये. काहीच आवडणार नाही आपल्याला. सगळी औषधं कडूच असतात. थोडंफार त्याच्यावरती साखरेचा लेप लावून दिला जातो तुम्हाला कडू लागू नये म्हणून, तरीही जिभेवर ठेवल्यावर ते खाली जाताना कडवट आपल्याला घशात ठेवूनच जाते. पण तो त्याच्याशिवाय बरं होणार नाही आपण. त्यामुळे असा डॉक्टर शोधला पाहिजे तो आपल्याला कडू औषध देईल. कालच मी एक खूप छान डॉक्टर आहे ऍक्च्युली, तिचे तुम्ही लेक्चर ऐकत जावा तर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर. तिचं नाव आहे डॉक्टर बार्बरा ओनील, फ्रॉम ऑस्ट्रेलिया. कालच मी एक वाक्य वाचलं, ती खूप छान सांगते, जे जिभेला कडू लागतं ते पोटासाठी चांगलं असतं, आणि जे जिभेला गोड लागतं ते पोटासाठी चांगलं नसतं, कडू असतं. तसंच आहे अध्यात्मामध्ये देखील. मनाला कडू वाटणार, परंतु ते आपल्या मोहातून, भ्रमातून काढण्यासाठी आपल्याला चांगलं आहे. येस. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। जय जय। हरे कृष्ण। दंडवत प्रणाम प्रभु जी। हरे कृष्ण। हरे कृष्ण प्रभु जी।